नमस्कार मैत्रिणींनो, जय श्रीराम। आज आपण बनवणार आहोत सुकटीची आमटी। तर सुकटी आता मी इथं स्वच्छ निवडून भाजून घेते आणि ह्याला पाण्यात भिजायला ठेवते। तर आपण सुकट भाजून पाण्यामध्ये भिजायला ठेवला आहे। त्याला आपण स्वच्छ धुवून फोडणीला टाकणार आहोत। कढईमध्ये तेल ठेवलं, पातेल्यामध्ये तेल ठेवलं आहे। त्यामध्ये तेल तापलं की त्यामध्ये कांदा कापून घेणार आहे। कांदा भरपूर असा लागतो, तेव्हा सुकटीची आमटी छान होते। कांदा थोडाशी मऊ झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो पण कापून टाकला आहे। टोमॅटो छोटे 2 टोमॅटो आहेत। टोमॅटो आणि कांदा बरोबरीने घालायचा, म्हणजे आमटीत चव उतरते। आता हे छान भाजूपर्यंत भाजून घेऊयात। हा कांदा टोमॅटो भाजत असतानाच एकदम पाव चमचा म्हणजे मी बेसन पीठ ह्यामध्येच घालत आहे। आता हेही भाजून घेते। त्यामध्ये बेसन टाकलं की गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि कांदा लसूण मसालाही घालून घेऊयात, जेणेकरून म्हणजे ते बेसन खाली लागायला चालू होतं भांड्याला। पुन्हा अजून भाजून घेऊयात। थोडं थोडं एक एक करून आपण सगळं साहित्य भाजून घेत आहोत। छानशी तरी येण्यासाठी काश्मीरी बेडगी मिरच पण टाकत आहे। आपला सर्व मसाला छानसा भाजून त्याला तेलही सुटलं आहे। आता ह्याच्यामध्ये धुवून ठेवलेली सुकटी आपण घालून घेऊयात। ही सर्वच्या सर्व सुकटी आपण यामध्ये टाकून घेते। छान सर्व मसाले मिक्स झालेत। अगदी रस्सा अंगापुरता होईल एवढंच पाणी घालून घेत आहे, म्हणजे हा एक छोटा ग्लास पाणी घालत आहे। भाजी बनवण्यासाठी वेळ लागत नाही, फक्त आता एक उकळी आली का आपली भाजी तयार आहे। उकळी यायला चालू झाले, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। छान अशी उकळी येऊन छानशी तरी सुद्धा आलेली आहे। तर आता आपली ही कोळंबी म्हणजे ह्याची सुकटीची रस्सा भाजी तयार आहे। त्यावरती टाकूयात आपण कोथिंबीर। खाण्यासाठी तयार आहे सुकटीची रस्सा भाजी। सांगा तर मैत्रिणींनो, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली तर लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबा, सबस्क्राईब करा। जय श्रीराम।